जगदीशजी पाटील पिंपलास च्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. समर्थ शिरगाव इन ॲक्शन मध्ये. महेंद्र आणि सचिन मस्के, महेंद्र कामनकर असे दोन सलामीवीर फलंदाज झालेत मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ थोडासा कमी घ्या प्लीज. सामना आपण लगेच सुरू करायचे. विनायक आहेत पहिल्या षटकामध्ये. एकतर्फी आपल्याला मॅच पाहायला भेटली. पहिली देखील एकतर्फी झाली. दुसरी देखील मॅच आपल्याला वन साइड पाहायला भेटली. ती देखील एकतर्फी मॅच जिंकली होती WB ना. त्याच्यानंतर आपल्याला इनॅक्शन मध्ये राज क्रीडा मंडळ कोळगाव म्हणजे आमचा आयोजक संघ इनॅक्शन मध्ये असेल, त्यांच्या अगेन्स्ट बल्लाणी संघ असेल इनॅक्शन मध्ये. तर सामना आपण स्टार्ट करावा. सामना सुरू करा प्लीज. जास्त वेळ घेऊ नका. 4 ओव्हरची मॅच आहे. 15 ते 20 मिनिटं तुमच्याकडे असतील 4 ओव्हरसाठी. तो विकेटनं पहिला चेंडू दरम्यान खूप चांगला खेळून गेला. डीप मध्ये फिल्डर उपस्थित नाहीयेत. भरपूर वेगानं चेंडूचा पाठलाग करतील. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. महेंद्रच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार. चांगली स्टार्ट केली. सुरुवात या दरम्यान चांगली झाली आहे. महेंद्र एमके मैदानाच्या आतमध्ये. सचिन मस्के सुकरने आगाज झालाय. 4 धावा स्कोर बोर्डवरती. बी नाही ओव्हर द विकेट. या दरम्यान हा फटका हवे ते मिसामिंग जेलची संधी तर नव्हती फिल्डरकडे. भरपूर वेगाने फिल्डर गेले. स्क्वेअरला गेला. चेंडू उचलण्यासाठी फिल्डिंग चांगली झाली. तोपर्यंत मिळतील या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण आपल्याला 6 पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा गावठी विश्वचषक 2021 हा पर्व. 15 तारखेला या स्पर्धेला मात्र सुरुवात झाली. 15 मार्च ते 18 मार्च 4 दिवसाचा शेड्यूल या स्पर्धेचा होता आणि आज आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत या स्पर्धेच्या. ओव्हर द विकेट. फुलर यांच्या चेंडू खोदून काढला. खूप चांगला फटका. ऑनटचा डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. फिल्डिंग चांगली झाली आहे. चेंडू चोचून फेक करेपर्यंत एक धावीत न मिळते. एका धावीच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या आपल्याला 7 वर पाहायला मिळते. सुरुवात चांगली केली मैदानाच्या आतमध्ये पिंपला संघाने या मॅच मध्ये. त्यांच्या अगेन्स्ट समर्थ शिरगाव याच विभागातील बदलापूर विभागातील हा शिरगाव संघ. ओव्हर द विकेट. अजून एक हा चांगला चेंडू होता. फुलर लेनचा अंटरचा फटका. डीप स्क्वेअर लेगला फिल्डिंग चांगली झाली. एक धावीत न मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 8 धावा स्कोर बोर्डवरती आहेत. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना या मॅच मध्ये पहिल्या डावाला सुरुवात तर भरपूर चांगली केली आहे पिंपला संघानं. ओव्हर द विकेट स्टेप आउट झाले. फटका तेवढा चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. ऑनड्राचा हा देखील खूप चांगला फटका होता. एक धावीत न मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 9 धावा स्कोर बोर्डवरती. TANEXCRICKET.IN माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. युट्यूबच्या माध्यमातून भरपूर व्ह्यूअर्स आम्हाला ऐकतात. त्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट ना अगोदर खेळला. कीपर बीट झालेत. एक धाव तर इथं नक्कीच मिळेल. चांगली गोलंदाज. अंपायरचा इशारा 22 आमच्यापर्यंत आलाय. एक्स्ट्रा धावीतनं मिळते. पहिल्या षटकाचा खेळ देखील कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. दुहेरी अंकामध्ये 10 वरती सुरुवात चांगली झाली आहे. हा षटक दोन्ही टीमसाठी खूप चांगला आपल्याला पाहायला भेटला. समान पाहायला भेटला. मिलीजुली षटक ज्याला म्हटलं जातं. कारण का चांगली बॅटिंग देखील झाली आणि चांगली गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला भेटली या षटकामध्ये गोलंदाज विनयच्या माध्यमातून. थोडासा वेळ कमी घ्या आपण प्लीज. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती बिनगडी बाद 10 वरती आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. पॉवर प्लेचा पहिला षटक कंप्लीट झालाय आणि एकूण धावा आहेत स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा. भूषण सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. थोडासा वेळ कमी घ्यावं प्लीज. समर्थ शिरगाव
कल्पेश भोसलेचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय इन ऍक्शन मध्ये. भूषण 10 धावा स्कोरबोर्ड वरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पॉवर प्ले संपल्याच्या नंतर आपल्याला विखुरलेली फिल्डिंग पाहायला मिळते. पूलचा फटका भरपूर चांगले खेळलेत. आता फिल्डिंग देखील तेवढी चांगली सजवली गेली आहे. आपल्याला विखुरलेलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आणि या 2 धावा इथनं कंप्लीट होतील आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण आपल्याला 12 पाहायला मिळते. यावेळेस खोदून काढला ऑनटॉसचा खूप चांगला फटका. तेवढी चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. एक धाव इथनं सचिनला मिळेल, टीम पिंपलासला मिळेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती एकूण 13. 13 धावा स्कोर बोर्डवरती. ओव्हर द विकेट ना हा फटका मात्र हवेत खेळत मिसामिंग तिथे फिल्डर देखील उपस्थित. मात्र खराब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. जिथे जेल होऊ शकली असती तिथे मात्र मिळतील 4 धावा. नशिबाच्या 4 धावा मिळतील एमकेल महेंद्रला. कल्पेश भोसले यांच्याकडनं झाली आहे चूक. चांगली फिल्डिंग कल्पेशला करावी लागेल या मॅच मध्ये. समोर पिंपलासारखा एक नामवंत संघ आहे तर चांगला खेळ होणं गरजेचं आहे. धावा रोखाव्या लागतील. समर्थ शिरगावला ओव्हर द विकेट ना फटका चांगला आहे. झेल सोडल्याच्या नंतर आक्रमण आपल्याला पाहायला मिळतो. फिल्डर होते झेल देखील पकडला होता मात्र मिळतील इथनं या 6 धावा. खूप चांगला प्रयत्न होता तिथे फिल्डर होते मयूर. चांगली फिल्डिंग झाली होती. मात्र षटकार इथनं मिळतोय एमकेला महेंद्रला. षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न पुढे जाते. 23-23. 23 धावा स्कोर बोर्ड वरती. ओव्हर द विकेटनं पाकफडत जाऊन कट करत असताना एक धाव इथनं मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती 24-24 वर. सेकंड ओव्हरचा मात्र खेळ सुरू आहे. भूषण आहेत गोलंदाज षटकामध्ये. नाणेफेकीचा कौल जिंकला होता प्रथम. समर्थ शिरगाव टीमनं कल्पेश भोसलेच्या टीमनं फिल्डिंग स्वीकारली आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना पिंपलास संघ या मॅचमध्ये. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं स्विच करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नाहीये. सुंदर आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते कंबा करत असताना. आणि एकूण 2 ओव्हरचा खेळ देखील कंप्लीट झालाय. 2 ओव्हरच्या अखेरीस संघाच्या आपला धावसंख्या 12च्या सरासरीने 24-24 वर पाहायला मिळते. अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे मात्र चांगले बॅटिंग करत असताना धावसंख्या पहिल्या 2 षटकामध्ये खूप चांगल्या बनवल्या गेल्यात आतापर्यंत. या मॅचमध्ये पिंपलास टीमनं 12ची सरासरी मेंटेन ठेवली. तर पाणी घेऊन जायचे. ड्रिंक्स ब्रेकरला विनंती आहे की आपण ड्रिंक्स ट्रॉली लगेचच मैदानाच्या त्यात घेऊन जायचे कारण का भरपूर ऊन आहे. त्या अनुषंगानं पाणी दरम्यान घेऊन जाणं गरजेचं आहे. जलपानासाठी लगेचच ड्रिंक्स ट्रॉली जाऊ दे मैदानाच्या आतमध्ये.
धावसंख्या 24 विशाल मस्के यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्या आहेत. काही कारणास्तव ते टीममध्ये नाही आहेत. सिटी क्रिकेट बाली ट्रॉफी सुरू आहे तिथे खेळण्यासाठी ते गेले असल्या कारणानं इथे उपस्थित झाले नाही आहेत. मध्ये थोड्याच वेळात त्यांचं शुभागमन होईल. विशाल मस्के आपलं देखील हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या 24. सन्मान्य आमचे विशाल मुंडे यांचं शुभागमन झालंय. मुठे यांचं शुभागमन झालं हे म्हणजे आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे नक्कीच मंडप डेकोरेशन नक्कीच ऑनर आहेत आणि उद्योजक देखील आहेत. या आपलं हार्दिक स्वागत आहे पाहुण्यांचं शुभागमन. दोन ओव्हरच्या अखेरीस संघाची धावसंख्या 24 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रोशन एम के महेंद्र स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज आहेत. आणि सर्वच्या सर्व खेळाडू एकत्र आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे खास करून पिंपलास गावासाठी. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न चेंडूना बाटचा बरोबर संपर्क नाहीये. हा चेंडू आपल्याला खूप चांगला पाहायला भेटला. अंपायरचा इशारा लेग बाईस आमच्यापर्यंत आलाय. एक धावीतनं मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते 25. सन्मान्य बलिरामजी मुठे यांचं शुभागमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे गावठी विशेषक 2021 मध्ये. अंपायरचं जेवढं कौतुक करू तेवढं कमी आहे. भर उन्हामध्ये चांगले डिसिजन आमचे अंपायर देत असताना अगोदर खेळाले फलंदाज चेंडूने बादचा संपर्क नाहीये. डॉट सुरेख आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते. सुंदर गोलंदाजी या षटकामध्ये करत असताना गोलंदाज रोशन चांगली गोलंदाजी. या दरम्यानचा हा देखील चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. चेंडू आणि बॅटचा अजिबात कुठलाही संपर्क नाहीये. अंधाधुंदे ज्याला फटका म्हटला तर नक्कीच तोच फटका खेळण्याचा प्रयत्न. अंधेरे में तीर चांगली गोलंदाजी सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अक्षरशः थांबवलाय सचिन मस्केला. राऊंड विकेट. स्विचिटचा फटका चांगला आहे आणि आता इथनं धावा देखील चांगला मिळतील. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती 29 धावा. यावेळेचा हा देखील फटका आपल्याला चांगला पाहायला मिळतोय. तिथे फिल्डर देखील उपस्थित नाहीये. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. धावसंख्या 35. षटकातील अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. या षटकातील रोशनवरती आता मात्र आक्रमण करत असताना याच्या अगोदरचे 2 चेंडू डॉट आले होते लागोपाठचे. त्याच्यानंतर सचिन मस्केने आता मात्र आक्रमण केलं. 35. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. 4 ओव्हरची मॅच आपल्याला पाहायला मिळते. चला आमच्या हॉलिंडर्सला विनंती की आपण ताबा घ्यावा मैदानाचा प्लीज. धावसंख्या 35.
राऊंड विकेट ना हा देखील फटका हवेत आहे. मदत एवढी चांगली फिल्डिंग कल्पेश भोसलेनं मात्र हा कार्बन कमाल कॅच देखील इथनं स्वीकारत असताना खूप चांगला झेल पकडत असताना कमबॅक केला. कारण का याच्या अगोदर त्यांनी खराब फिल्डिंग हवी केली होती. मग आता नक्कीच त्याचं उत्तर देत असताना एका हातामध्ये हा झेल त्यांनी पकडला. कार्बन कमाल कॅच फलंदाज बाद. धावसंख्या एकूण आहे 35 वर. एक खेळाडू बाद झालाय. सचिन मस्के बाद झालेत. चौदा धावा त्याने आपल्या बॅट मधून बनवल्या. चौदा धावांचं योगदान दिलं सचिन मस्केने आपल्या टीमसाठी. सुरुवात तर चांगली करून दिली. एम के अजूनही खेळतो मैदानाच्या. महेंद्र महेंद्रच्या बॅटमधून एक षटकार 2 चौकार आलेत. आणि अंतिम षटकामध्ये आता मात्र येते आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतील. प्रशांत सर. थोडासा वेळ कमी घ्या प्लीज. प्रशांत सर थोडासा आपण वेळ कमी खर्च करा आणि सामना सुरू करा. संघाची धावसंख्या 35 वरती. पहिला धक्का लागला. 35 वरती एक खेळाडू बाद झाला आहे पिंपला संघाचा. साजन पाटील नवीन फलंदाज गेलेत मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत लेफ्ट आर्म गोलंदाज. सेप आउट झाले फलंदाज आणि खूप चांगला चेंडू डायरेक्ट हिट देखील आणि फलंदाज बाद. रनआउटची विकेट. अजून एक धक्का फलंदाज बाद. नवीन फलंदाज झालेत मैदानाच्या मध्ये राजमाळी. बाकफुडला जाऊन स्वारकटचा एक अप्रतिम फटका आपल्याला पाहायला मिळतो. खूप चांगला फटका होता. क्लासिकल फटका येत असताना राजमाईच्या बॅटमधून पहिला चेंडू फेस करत असताना पाठवला चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 39. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रशांत सर अंतिम षटकामध्ये गोलंदाजी करतात. राजमाईनं पहिल्याच चेंडूवरती या दरम्यान चौकार वसूल केला. खूप चांगला फटका होता. स्वारकटचा हा फटका. वीरेंद्र सेहवाग अशा फटकेमध्ये भरपूर खेळत असतो. पुढचा बॉल. गती कमी केली. फॉलो करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. लाईन बघावी लागते. लाईन चुकीची आहे. ऑफस्टिकच्या बाहेर हा चेंडू. एक्स्ट्रा धावीतनं मिळते. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. 4-0. 40 धावा स्कोर बोर्डवरती. स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. गावदेवी चषक 2021 हा भव्य दिव्य आयोजन. गती कमी केली. फटका भरपूर चांगला आहे. अगोदरच सज्ज होत्या फटका खेळण्यासाठी. रीड भरपूर लवकर रीड केला चेंडूला आणि पाठवलाय मिड विकेटच्या दिशेनं. राजमालीच्या बॅटमधून आक्रमण. ब्लास्ट षटकार.
तर टॉससाठी आपण लगेचच यायचे. राज क्रीडा मंडळ कुळगाव विरुद्ध बळलाणी. चला विशाल सिंग आपण या. चला चेंडू थोडंस ऑल इंडियर्सनं लक्ष द्यायचंय प्लीज. संघाची धावसंख्या 46. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत प्रशांतच्या या षटकातील. आणि राजनं चांगली बॅटिंग केली. 10 धावा त्याने भरपूर लवकर बनवल्यात डेट ओव्हरमध्ये. गती कमी केली. पुन्हा एकदा दरम्यान पूल करण्याचा प्रयत्न होता. डीपमध्ये तिथं फिल्डर उपस्थित नाहीये. जाईल चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार. फिफ्टी कंप्लीट. संघाचे धावसंख्या 50. चांगली धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. प्रशांत आहेत अंतिम षटकामध्ये. सुरुवात चांगली केली होती प्रशांतनं. त्याच्यानंतर हा कमबॅक आपल्याला पिंपलास टीमचा पाहायला मिळतं. बीट झाले कीपर. प्रोटेक्शन आहे कीपरच्या पाठी. शॉट फाईनली गेला. एक धावीतनं अजून मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या एकनं पुढे जाते. धावसंख्या 51. स्टेप आउट झाले. फटका भरपूर चांगला पाहायला मिळतो आपल्याला. इनफिल्डच्या वरून फटका उडवला साईड स्क्रीनच्या दिशेनं. अमकेच्या बॅटमधून आला षटकार आणि शेवट भरपूर चांगला झाला. एकूण धावा बनवल्या गेल्या 57 आणि 58चं टार्गेट या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. तो टॉस आपण घेऊ. टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत. थँक्यू. तर थँक्यू. याच दरम्यान टॉस केला जातोय. टॉस बॉक्समध्ये सन्माननीय सचिन शेठ डळा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होत असताना या दोन संघामध्ये टॉस जिंकला यस बल्यानी. राज क्रीडा मंडळाने प्रथम टॉस जिंकला आणि फिल्डिंग स्वीकारले. तर टार्गेट एकूण या मॅच मध्ये 58 आहे. सामना जेव्हा सुरू आपण ऐकूया आपण आमचे सहकारी समालोचक मित्र जगदीशजी पाटील यांचं समालोचन.
शिरावरी आईचा आशीर्वाद शिरावरी आईचा आशीर्वाद शिरावरी खेळाडूंची आहे किमया न्यारी एकमेकाचे हे सहकारी एकमेकाचे हे सहकारी एकमेकाचे हे सहकारी प्रतीक जाधवची बातच न्यारी आहे व तो यंगस्टार स्वप्नील जाधवची बातच न्यारी आहे व तो यंगस्टार आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर आई थँक्यू थँक्यू. तर उपस्थित लाडक्या तमाम क्रीडरसिकांचा दुपारच्या रगरगत्या उन्हामध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आपण ही स्पर्धा पाहता राज क्रीडा मंडळ आयोजित आई गावदेवी चषक 2021चं दर्जेदार आयोजन पाहायला मिळतोय आणि आज आपण अंतिम टप्प्यामध्ये आहोत. शेवटच्या टप्प्यामध्ये सामना पाहायला मिळतो आपल्याला. आज पहिल्या फेरीतील तिसरा सामना एकीकडे पिंपलास आणि त्याला फाईट करतोय तो समर्थ शिरगाव संघ. कारण पिंपलास म्हटला की भिवंडी विभागातील संघ आणि भिवंडी विभाग म्हटला की ज्याप्रमाणे एखाद्या मुलीचं माहेरघर असतं तसे आमचे कॉमेंटेटर ओमकार शेट्टी आणि राहुल भोईर यांचं सासर घर म्हणायला हरकत नाही आहे ते भिवंडी. त्या दोन खेळाडूंचं दोन समालोचकांचं आम्ही स्वागत करतो की आणि या सामन्यामध्ये एकूण 58 धावा बनवायच्या. समर्थ शिरगाव टीमला सलामीची जोडी मैदानामध्ये येत असताना मयूर आणि मोहन हे दोन फलंदाज पाहा मिळतात. गोलंदाज पाहतोय आपण पिंपलास टीमच्या वतीने शिवदास. मॅच ऑन. पहिलाच बॉल अतिशय चांगला गोल्डन स्पॉटवरती चेंडू फेकला आणि चेंडू जातोय तो डॉट. अद्यापर्यंत विचार केला तर 2 सामने झाल्यात आणि 2 सामने जवळजवळ एकतर्फी झाल्यात आणि तिसरा सामना आहे. या मॅचमध्ये सुद्धा कमबॅक करावं लागेल, मजा आणावी लागेल ती समर्थ शिरगाव टीमला. कल्पेच्या नावाने संघ ओळखला जातोय. मात्र दुसरीकडे बलाढ्य बलवान पिंपलास संघ आहे. त्या संघाने टोकल्या ते 56 धावा. आताचा बॉल इनफिल्डवरून उडवलाय. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला दुसऱ्या टप्प्यावरती जाण्याचा प्रयत्न केला जातोय. अडवलाय मात्र चेंडू आलाय आतमध्ये. तोपर्यंत 3 धावा. 1 धाव तर आपल्या संघासाठी वाचवली आहे. जेथे मात्र जो कव्हरचा क्षेत्ररक्षक होता तो वेगाने गेला चेंडूवरती आणि तोपर्यंत इथे 3 धावा मिळाल्या त्या मयूरला. यावेळेस ऑफ स्टिक्सवरून चेंडू होता. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. मग जर डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित इथे चित्र वेगळं पाहा मिळालं असं. वर्मा सरांचा इशारा आहे तो इट्स वाईड बॉल. 1 धाव. 1+1. शेट 1/1 अशी धाव मिळते ती या टीमला. 2 धावा मिळाल्यात. एकूण 5 धावा धावपळकावरती होत असताना पहिलं षटक पॉवर प्लेचा एकमेव षटक. यावेळेस हलकसा अपील पहा मिळतं आपल्याला. जे थर्ड या सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्याकडून अपील इथे केलं जातोय. फलंदाज पाहतोय आपण मोहनला, मयूरला. यावेळेस पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय. दिशेपासून थोडासा गोलंदाज भरकटलाय. दिशाहीन गोलंदाजी होत असताना 2 चेंडू स्वेर फेकल्या गेल्या त्या षटकामध्ये. एकूण 6 धावा धावपळकावरती आल्यात. यावेळेस फटका चांगला आहे. जास्त उंची आहे मात्र 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून. व्हॉट अ शॉट. सुपर डुपर सिक्सर. ठाणे जिल्ह्यात चर्चा नावाची हाई खरोखर. गावदेवी आईचा साऱ्या पोरांच्या हाताई शिरावर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर. आई गावदेवी थँक्यू थँक्यू. तर पिंपलास संघ सर्व एकत्र नका हो, जास्त वेळ नका घेऊ प्लीज. आपल्याला रिक्वेस्ट आहे मित्रांनो, कारण आज
फुल अँड फायनल डे आहे या स्पर्धेचा, त्यामुळे आपण लक्ष ठेवा वेळेवरती, वेळेचं भान ठेवा. तर हा षटकार आला मयूरच्या बॅटमधून, सुरेख फटका होता, खूपच उंचावरती चेंडू गेला डीप मिड विकेटच्या मधून. पुन्हा एकदा शॉट एम पुल, आणि या ठिकाणी पाहिलं तर सोळा धावा धावपळकावरती असताना हॉलिंडर्स. आपण कुठे असेल तर स्वयंसेवक, आपण बॉल आणून द्यायचा मित्रांनो, खेळाडूंना नका बाहेर जाऊन देऊ, आपण स्वतः चेंडू आणा. मयूरच्या बॅटमधून पाहिलं तर मगाशी एक षटकार आणि आता एक चौकार पाहायला मिळाला. या एकूण धावा पाहिल्या तर पहिल्या षटकामध्ये होत असताना 16 धावा, 1 to go. शेवटचा बॉल शिल्लक पहा मिळतोय, जिथे मात्र एकूण 57 धावा चेस करायच्या आहेत. तर एकूण 58 धावांचं लक्ष आहे, सॉरी 58 धावांचं लक्ष, म्हणजे 57 धावा केले आहेत त्या पहिल्या सत्रामध्ये पिंपलास टीमने. पुन्हा एकदा चांगला बॉल इनफिल्डला वेधून चेंडू येतो या मिडॉनमधून पुढे, तोपर्यंत एक धाव आणि ते मात्र एका धाब्याने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना बिनबाद 17 धावांची सलामी दिली आहे ॲज अ ओपनर्स मयूर आणि मोहन या दोन फलंदाजाने चांगली फलंदाजी केली आहे. 17 धावा धावपळकावरती. कॅप्टन अमित डांगरे हाय भारी, सांभाळी संघाची जबाबदारी, सांभाळी संघाची जबाबदारी, सांभाळी संघाची जबाबदारी. अमित डांगरे बॅट्समन भारी, अमित दादाची खेळी हाय न्यारी, अमित दादाची खेळी हाय न्यारी. थँक्यू. तर या स्पर्धेचे संयोजक पहा मिळतात, ज्याच्या वतीने स्पर्धा भरवली गेल्या. अमित डांगरे असतील, अविनाश भोईर, सिद्धेश राऊत, कुशाल भोईर आणि त्यांचे सर्व सहकारी मित्र या ठिकाणी पहा मिळतात, ज्यांच्या वतीने स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे. आणि पहिल्या षटकात 17 धावा आल्या. दुसरे षटक पिंपलास संघाच्या वतीने साजन, एक चांगला गोलंदाज आहे, तर साजनला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिलाच बॉल हिटिंग करायचा होता, चेंडू अलॉंग द कार्पेट लॉंग ऑनला येतो, एकच धाव मिळेल. थोडासा दबाव टाकण्याचा प्रयत्न थ्रोपैकी आली आहे, तोपर्यंत एकच धाव मिळाली आहे. 18 धावा धावपळकावरती लावल्या गेल्या. 4 ओव्हरचे सामने आपल्याला इथून मात्र हे पहा मिळतात. नेक्स्ट मॅच पाहता येईल आपल्याला राजक्रीडा मंडळ कोळगाव विपक्ष बल्ल्यानी या दोन टीममध्ये. यावेळेस वेगाने खेळायचा होता, चांगला टप्पा होता, मात्र बॅटच्या रडारामध्ये चेंडू आला नाही आहे, त्यामुळे ते चेंडू डाड घ्या. एक डाड चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करेल पिंपलास टीमची, कारण साजन एक चांगला गोलंदाज आहे, त्याला मात्र इथून कमबॅक करावं लागेल. कारण पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 17 धावा शिवदाच्या. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र लॉंग ऑफला, पहिल्या टप्प्यावरती बॉल उचलला जातोय, धाव मिळेल ती फक्त एकच. एकोणावीस या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचतोय. ते मात्र थोडंसं का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय तो साजनने.
दुसरे षटक मार्गस्थ असताना पुन्हा एकदा बॅक टू बॉलर्स खेळा. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करेल का? तर रनिंग बिटवीन विकेट पाहिलं तर थोडीशी कमी पाहायला मिळते दोन फलंदाजांच्या वतीने. तर एकेरीच धाब येताना आपल्याला पाहायला मिळतं 20 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. पहिला षटकात 17 धाबा आल्यानंतर मात्र या षटकात थोडंसं का होईना कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. 4 चेंडू फेकल्यात आणि फक्त 3 धाबा खर्च केल्यात साजनने. विशाल आणि मोहन या खेळत असताना यावेळेस पुन्हा एकदा तोच बॉल. गुड बॉलिंग, अतिशय चांगला टप्पा ठेवण्यात यश प्राप्त केलंय साजनने. या स्पर्धेसाठी पाहतोय आपण मान्यवरांचं सहकार्य खूप मोलाचं आहे. त्याचबरोबर माजी नगरसेवक सन्मान्य उल्हास अंबवणे साहेब यांचं सुद्धा खूप मोठं योगदान. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही आहे. हो हो, या ठिकाणी घडलंय काय? 2 क्षेत्ररक्षक होते मात्र हालचाल पाहायला मिळाली नाही आहे आणि चेंडू गेलाय तो बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. सोहन कोंडिलकर पालनहार खेळतई रणझुंजार. सोहन कोंडिलकर पालनहार खेळतई रणझुंजार. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर. विजय भोईर तारणहार कुशल भोईर ऑलराऊंडर. कुशल भोईर ऑलराऊंडर. कुशल भोईर ऑलराऊंडर. खेळाया जाती ते ग्राउंडवर मारिती चौकार आणि षटकार. मारिती चौकार आणि षटकार. थँक्यू. तर चला गेम स्पीड करा जरा मित्रांनो, कारण जशी जशी संध्याकाळ होईल ना तसे मग सामने कमी षटकांचे पाहा मिळतील, लक्षात ठेवा. आणि याच्यातूनच एखादा संघ संध्याकाळी असेल खेळताना, त्यामुळे आपण गेम स्पीडअप करा. वर्मा सर जरा आपण ताकीद द्या जेणेकरून सामने वेळेवरती होऊ द्या. आता मात्र 2 षटकामध्ये 24 बनवल्यात आणि 2 षटकामध्ये 34 जावेची गरज आहे. थोडंसं लक्ष पुढे जात असताना मात्र मागणं नाही आहे, कारण या मैदानावरती धाबा होतात आणि सलामीची जोडी अद्याप खेळत असताना तिसरं षटक गोलंदाज पाहतोय आपण महेंद्राला. पिंपलास टीमच्या वतीने महेंद्राला गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकवरती मयूर आहे, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये चांगला आक्रमण पाहायला मिळालं होतं मयूरच्या वतीने. त्याच मयूरला पाहतोय आपण. यावेळेला चेंडू बराच वेळ अबे 2 क्षेत्ररक्षक. हो हो, कॉल देणं खूप गरजेचं होतं, खूप गरजेचं होतं, कारण झेल एकाला टिपता आला असं मात्र ते 2 खेळाडूंमध्ये झुंबड उडाली आहे. पाहिलं तर झेल एका खेळाडूला टिपता आला असता आणि कॉल सुद्धा देणं खूप महत्त्वाचं होतं, मात्र को काही दिला नाही आहे. या 2 धावा अंकित केल्या गेल्या धावफलकावरती. 26 धाबा होत असताना अद्याप 32 धाबा दूर आहे. 11 बॉल 32 बनवायचे आहेत. 11 बॉल 32चं समीकरण पहा मिळतं आपल्याला. चांगला बॉल यॉर्क लाईनचा होता, ड्राईव्ह केलाय समोर. 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? मात्र नाही आहे. गुड फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण पहा मिळालं. आता धावसंख्या पाहिली तर 27 धावा आहेत.
तिसरे षटक पहा मिळतं आपल्याला. आत्ताचा बॉल फुलटॉस होता. गोलंदाज पुढे सरकलाय आणि झेल टिपण्याची संधी, झेल टिपलाय आणि पहिला धक्का लागतोय तो मोहनच्या स्वरूपात पहिला धक्का. आहे वो डेंजर, सुदर्शन जाधव बॉलर आमचा आहे वो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे वो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे वो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे वो एक नंबर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे वो एक नंबर. थँक्यू. तर आता मात्र कल्पेश आलाय, चेंडू खूप कमी राहिलेत, मात्र त्याच्यासाठी सुवर्ण संधी आहे. सचिन शेठ दलाल यांच्याकडून लागोपाठ 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. पण टूरला न्यायचं आहे का कल्पेशला? यस, कल्पेश सुवर्ण संधी आहे. यस, मात्र तसे फटके खेळावे लागतील. या बेलेत चांगला बॉल कनेक्ट झाला आहे. या डीपमध्ये एकच जांभळ आहे. तिसरे षटक मार्गस्थ असताना पहा मिळतं अद्याप 30 धावा झाल्यात. शेवटचा बॉल 7 चेंडू आणि 28 धावा. आता समीकरण थोडंसं मागडं पहा मिळतंय. कल्पेश स्ट्राईकला आहे. ओ हो, कसा चेंडू फेकलाय पहा. गोलंदाजाची चतुराई या ठिकाणी कामी आली आणि डॉट बॉल. आत्ता समीकरण थोडंसं मागडं. 6 बॉल आणि 27 धाब्याची 28 धाब्याची गरज आहे. 6 बॉल 28चं समीकरण. कल्पेश जाधव मुन्ना स्वामी बॉलर, संगतीला बॅट्समन सिद्धेश राऊत. संगतीला बॅट्समन सिद्धेश राऊत. संगतीला बॅट्समन सिद्धेश राऊत. सुमित मोरे, ओमकार जाधव, अभि जगताप आहे तो बॅट्समन. अभि जगताप आहे तो बॅट्समन. अभि जगताप आहे तो बॅट्समन. ऋषिकेश जाधव, तेजस मेहर, विशाल सिंग हाय ऑलराऊंडर. सचिन दादा दलाल आमच्या पाठीशी हाय खंबीर. आई गावदेवी क्रिकेट संघ कुळगाव आहे हो एक नंबर. थँक्यू. खूप मोठं सहकार्य या राजगडा मंडळ गावदेवी कोळगावला, ज्यांच्या माध्यमातून या टुर्नामेंटचं आयोजन पाहायला मिळतंय. अतिशय चांगले कठोर परिश्रम या कमिटीने घेतल्यात आणि आज मात्र स्पर्धा सक्सेसफुल होण्याच्या मार्गावरती. 6 बॉल 28. शेवटचा गोलंदाज प्रशांत. 6 बॉल 28 ची गरज. पहिलाच बॉल डॉट बॉल. पहिलाच बॉल डॉट बॉल फेकला जातोय. पहिल्या षटकात 17 धावा आल्या. असं वाटलं कुठेतरी हा संघ विजयाच्या दिशेने पावलं उचललीत, मात्र दुसऱ्या षटकात फक्त 7 धावा आल्या आणि तिसऱ्या षटकात सुद्धा फक्त 6 धावा. त्यामुळे सामना पुन्हा एकदा पिंपळा संघाच्या बाजूने पहा मिळाला. फटका तर चांगला आहे, मात्र समोर क्षेत्ररक्षक आहेत. एकपेक्षा जास्त काही मिळणार नाही आहे. आता 4 बॉलमध्ये 4 षटकार आले तर 24 धावा होतील. तर कल्पेश बंडाऊनला आल्यात, मात्र ज्या सलामीच्या जोडीने जास्त दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये थोडा डिफेन्स खेळ केला, त्यामुळे त्यांना आता ऑफ ड्राय करायचं होतं. आणखीन यस, वाईट बॉल. ऑफ ड्राय करतोय. चेंडू जाईल डीपेक्षा कव्हरला. बेगाने 1 धाव कंप्लीट केले आणि पाहता पाहता येते दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जातोय.
यावेळेस बॉल चाललाय चौकाराच्या दिशेने, मात्र खूप उशीर झालाय आणि येतो या चौकार कपेश बॅटमधून. ते धावा मिळतील त्या 4:38 धावा. पुन्हा एकदा राज क्रीडा मंडळ गावदेवी आयोजित आई गावदेवी चषक अंडर 22चा चषक या पाहायला मिळेल. दिनांक 24 मार्च ते 25 मार्च म्हणजे 2 दिवस ही स्पर्धा असेल. प्रथम क्रमांक 15,000 आणि द्वितीय क्रमांक 7,500 आणि प्रवेश फी फक्त 2200 रुपये असेल. तर ठिकाण असेल ते वडवली क्रीडा संकुल. या इथं नाव दिलं तर याच मैदानावरती होईल अंडर 22ची स्पर्धा. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर कोणाला एंट्री हवी असेल तर अभिषेक जगताप, प्रतीक जाधव, आकाश पाडवे आणि सुदर्शन यांच्याशी आपण संपर्क करायचा आहे. 24 आणि 25 या तारखेला ही स्पर्धा. आणि येथे सामना जिंकत असताना टीम पिंपला संघ वेलपेट. तर कपेश आज आपण व्यासपीठावरती सचिन शेठ आपल्याला इन्व्हाइट करतात. सामना हरलाय आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा